Trigonometry practice set 6.1 problem 10. Prove left hand side is equal to right hand side. आता लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड प्रूव्ह करायचं आहे तर आपण सुरुवात करू लेफ्ट हँड साइड पासून. लेफ्ट हँड साइड काय दिला आहे? tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a चा होल स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a चा होल स्क्वेअर. तर आता बघा इथे 1 प्लस tan स्क्वेअर a हा कशाचा फॉर्म्युला आहे? आयडेंटिटीचा. 1 प्लस tan स्क्वेअर a इज इक्वल टू sec स्क्वेअर a आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. तर पहिले आपण हे दोन फॉर्म्युले लिहून घेऊ. म्हणजे इथे काय होईल? टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे सेक स्क्वेअर ए. म्हणजे इथे होईल सेक स्क्वेअर ए आणि याचा होल स्क्वेअर प्लस इथे कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे काय होते? कोसेक स्क्वेअर ए. म्हणजे कोसेक स्क्वेअर ए आणि याचा होल स्क्वेअर. आता इथे टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर एचा स्क्वेअर म्हणजे पॉवर 4 होऊन जाईल. सेक पॉवर 4 ए प्लस कॉट ए अपॉन कोसेक स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर म्हणजे इथे पण पॉवर 4 होईल. कोसेक पॉवर 4 ए. आता आपण काय करू? कोसेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे किंवा कॉस हा सेकचा रेसिप्रोकल आहे. तर कोसेकचा आपण काय बनवू? आता कॉस बनवू. तर मग हा खाली आहे तर काय येऊन जाईल? वर येऊन जाईल. म्हणजे काय लिहू शकतो आपण? टॅन ए इज इक्वल टू कॉस ए म्हणजे 1 अपॉन सेक ए. आता इथे 1 अपॉन सेक ए आहे तर त्याचं होईल कॉस ए. तर कॉस पॉवर 4 आहे ते इथे लिहावं लागेल कॉस पॉवर 4 ए प्लस कॉट ए. कोसेक कशाचं रेसिप्रोकल आहे? साईनचं रेसिप्रोकल आहे. तर साईन ए इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक ए. आता कोसेकला आपल्याला वर आणायचं असेल तर काय लिहावं लागेल? साईन ए. आता पॉवर 4 आहे तर साईन 4 ए. ठीक आहे. आता आपण काय करू? साईन कॉसमध्ये आपल्याला उत्तर पाहिजे आहे. कशा? साईन कॉसमध्ये. तर आपल्याला काय करावं लागेल? टॅनला साईन कॉसमध्ये आणावं लागेल आणि कॉटला. तर टॅनचा फॉर्म्युला काय आहे? साईन ए अपॉन कॉस ए इंटू कॉस 4 ए प्लस कॉटचा काय आहे? कॉस ए अपॉन साईन ए इंटू साईन 4 ए. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? कॉस ए एका सोबत कॅन्सल होईल. 4 पैकी एक कॉस ए कॅन्सल होईल तर क्यूब राहील. म्हणजे साईन ए इंटू कॉस क्यूब ए राहील इथे प्लस. तर हा साईन ए पॉवर 4 सोबत कॅन्सल झाला. एक पॉवर कॅन्सल झाला तर इथे काय राहील? क्यूब. म्हणजे इथे येईल कॉस ए इंटू साईन क्यूब ए. ठीक आहे. आता आपल्याला या दोघांची ॲडिशन करायची आहे. तर बघा इथे साईन ए कॉस ए कॉस ए साईन ए म्हणजे आपल्याला कॉमन काढता येईल साईन ए आणि कॉस ए. आता बघा काय कॉमन काढू आपण? साईन ए कॉस ए कॉमन काढू. आता साईन ए कॉस ए कॉमन निघाला तर इथे राहील कॉस क्यूब पैकी एक कॉस निघाला तर कॉस स्क्वेअर ए प्लस इथून साईन एक आणि कॉस ए कॉमन निघाला तर कॉस ए निघालेला आहे. क्यूबमधनं एक साईन निघाला तर साईन स्क्वेअर ए. आणि आता
साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए याचा फॉर्म्युला आहे 1. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. तर याच्या जागेवर 1 येऊन जाईल. म्हणजे साइन ए इंटू कॉस ए इंटू ह्याचं येईल 1. आणि 1ने मल्टिप्लाय केलं तर एवढंच येईल. आणि हेच आपल्याला राईट हँड साईडला पाहिजे होतं. बरोबर आहे. तर इज इक्वल टू काय होईल, साइन ए इंटू कॉस ए. आणि हीच काय आहे, राईट हँड साईड इज इक्वल टू RHS. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करा. प्रॉब्लेम 11. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आपल्याला प्रूव्ह करायची आहे. तर आपण सुरुवात लेफ्ट हँड साईडपासून करू. तर लेफ्ट हँड साईड आपल्याला काय दिली आहे, सेक पॉवर 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साइन 4a ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आणि याचं ॲन्सर आपल्याला 1 शो करायचं आहे. तर आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर पहिले आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. कशाने, सेक पॉवर 4a. तर सेक पॉवर 4a 1ला मल्टिप्लाय केलं तर सेक पॉवर 4a होईल मायनस सेक पॉवर 4a साइन पॉवर 4a मल्टिप्लाय केलं तर काय होईल, सेक पॉवर 4a इंटू साइन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा हा जो सेक आहे हा सेक ए इज इक्वल टू काय होते 1 अपॉन कॉस ए. मग सेक पॉवर 4a आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन याला लिहू शकतो 1 अपॉन कॉस पॉवर 4a इंटू साइन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा साइन अपॉन कॉस काय होते, टॅन. म्हणजे इथे टॅन पॉवर 4a येऊन जाईल. तसंच इथे सेक पॉवर ए आहे. तर आपल्याला सेक स्क्वेअर एचा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणून इथे सगळं टॅनमध्ये आणता येईल. तर पॉवर 4चा फॉर्म्युला नाही आहे. तर सेक 4a आपण काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर एचा होल स्क्वेअर. आपण काय करणार आहे, सगळं टॅनमध्ये आणणार आहे. आता इथे बघा सेक स्क्वेअर ए याच्या आयडेंटिटीचा फॉर्म्युला काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. तर सेक स्क्वेअर एच्या जागेवर आपण लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि याचा होल स्क्वेअर मायनस इथे साइन ए अपॉन कॉस ए काय होते, टॅन ए होते. तर साइन 4a अपॉन कॉस 4a काय होईल, टॅन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता इथे बघा 1 प्लस टॅन एचा होल स्क्वेअर आहे. सगळं टॅनमध्ये आहे. तर आपल्याला इथे होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता, ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा काय आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरावं लागेल. म्हणजे ए प्लस बीचा होल स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर प्लस ट्वाइस मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द टर्म ए इंटू बी म्हणजे 1 इंटू टॅन स्क्वेअर ए प्लस सेकंड टर्म म्हणजे बीचा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एचा होल स्क्वेअर मायनस टॅन पॉवर 4a आणि मग मायनस हे खाली लिहून घेतो 2 टॅन स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, 1चा स्क्वेअर 1 प्लस 2 इंटू 1 2 इंटू टॅन स्क्वेअर ए म्हणजे 2 टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर एचा होल स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2 किती होईल 4 टॅन पॉवर 4a मायनस टॅन पॉवर 4a आणि ही मायनसची टर्म मी खाली लिहून घेतो मायनस 2 टॅन स्क्वेअर ए.
ठीक आहे. आता काय होईल, टॅन पॉवर 4a प्लसमध्ये आहे, टॅन पॉवर 4a मायनसमध्ये आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. तर तसंच 2 टॅन स्क्वेअर ए, आणि हे मायनसमध्ये आहे, मी इकडे लिहिलं, इथे लिहू शकत होतो. तर 2 टॅन स्क्वेअर ए आणि हे -2 टॅन स्क्वेअर ए हे सुद्धा कॅन्सल होईल, इज इक्वल टू 1. आणि राईट हँड साईडला काय आहे, 1 आहे, म्हणजे इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. प्रॉब्लेम 12, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूव्ह करायचं आहे. इथे आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा +1 टॅन अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा -1, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर टॅन आणि सेकचा एकत्रित फॉर्म्युला कोणता आहे, आयडेंटिटीचा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या फॉर्म्युल्याने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. बघा इथे सेक -1 आहे, तर पहिले 1ला इकडे घेऊन जाऊ राईट हँड साईडला, म्हणजे साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1. आता इथे काय, सेक स्क्वेअर थिटा -1, 1ला 1चा स्क्वेअर म्हणू शकतो, आणि इथे आपण ए स्क्वेअर -बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो. ए स्क्वेअर -बी स्क्वेअर म्हणजे a + b, a - b, म्हणजे काय होईल, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ए स्क्वेअर -बी स्क्वेअर, a + b, a - b, म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन, म्हणजे सेक थिटा +1 आणि सेक थिटा -1. आता बघा लेफ्ट हँड साईड, टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1. तर सेक थिटा -1 डिनॉमिनेटरमध्ये आणलं आणि इथला एक टॅन इकडे नेला, तर लेफ्ट हँड साईड मिळत आहे. म्हणजे काय होईल, एक टॅन इथे राहू देऊ, टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1ला डिनॉमिनेटरमध्ये आणता येईल, म्हणजे सेक थिटा -1 इज इक्वल टू, इथे काय उरलेलं आहे, सेक थिटा +1 आणि टॅन स्क्वेअर थिटा होता, एक टॅन थिटा इथे ठेवला, तर एक कुठे येईल, डिनॉमिनेटरमध्ये, टॅन थिटा. ठीक आहे. तर आपली लेफ्ट हँड साईड रेडी झाली. टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1, टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1, म्हणजे लेफ्ट हँड साईड मिळाली आपल्याला. आपल्याला आणायची आता राईट हँड साईड. आता बघा हे दोन रेशो कसे आहे, इक्वल आहे. तर बघा इथे काय लिहिलं आहे, टॅन थिटा सेक थिटा +1, टॅन थिटा सेक थिटा +1, टॅन थिटा सेक थिटा -1, टॅन थिटा सेक थिटा -1. जर आपण याची ॲडिशन केली तर आपल्याला राईट हँड साईड मिळते. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 9व्या वर्गामध्ये 9th क्लासमध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शनमध्ये इक्वल रेशो थेरम शिकलो होतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला दोन रेशो इक्वल दिले असेल, a/b इज इक्वल टू c/d, जर हे दोन रेशो इक्वल दिले असेल तर यांच्या वरच्या पदांची म्हणजे a + c आणि खालच्या पदांची म्हणजे b + d याची जर ॲडिशन केली तर हा जो मिळणारा रेशो असतो हा आधीच्याच रेशो एवढा असतो, याला इक्वल रेशो थेरम म्हणतात. तर वरच्या टर्मला अँटीसिडेंट आणि खालच्या टर्मला कॉन्सिक्युएंट म्हणतात. तर इक्वल रेशो थेरमनी आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. तर बाय इक्वल रेशो थेरम काय होईल, हे दोन रेशो इक्वल आहे म्हणजे टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 इज इक्वल टू सेक थिटा +1 अपॉन टॅन थिटा. तर हे दोन रेशो कसे आहे, इक्वल आहे. आणि इक्वल रेशो थेरमनी आपण यांच्या वरच्या पदांची ॲडिशन केली
आणि खालच्या पदांची ॲडिशन केली तर याचा रेशो या दोन रेशो एवढाच राहील. त्याला म्हणतात इक्वल रेशो थेरम. म्हणजे काय होईल? टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 वर होईल ॲडिशन आणि खाली होईल सेक थिटा प्लस सेक थिटा -1 प्लस टॅन थिटा. आता बघा हे राईट हँड साईडला आपल्याला मिळालेलं आहे टॅन थिटा सेक थिटा प्लस 1 टॅन थिटा सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा सेक थिटा -1. टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा सेक थिटा -1 याला आपल्याला रिअरेंज करावं लागेल. तर आता बघा ही आपली आहे लेफ्ट हँड साईड टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 आणि ही आपली आहे राईट हँड साईड टॅन थिटा सेक थिटा 1 अपॉन टॅन थिटा सेक थिटा -1 म्हणजे टॅन थिटा सेक थिटा -1. तर हा रेशो आणि हा रेशो काय होऊन जाईल? इक्वल होऊन जाईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो? टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1. आता हा रेशोची आपल्याला गरज नाही तर हा नाही लिहू. इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन इथे अरेंज करून टाकू. म्हणजे टॅन थिटा पहिले लिहू सेक थिटा नंतर आणि मग -1 म्हणजे काय लिहावं लागेल? टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.